अंजलीताई दमानिया, तुमच्याबद्दल मला किती आदर आहे. तुमची एकदाच भेट झाली, तुमच्या घरी तुम्ही डिनरला बोलवलात आम्हाला. तुमच्या सासूबाई मला किती आवडल्या, किती ऑडरेबल होत्या. मिस्टर तुमचे एकदम शांत, एकदम मला फार आवडलं तुमचं कपल. तुमचे दोन्ही मुलं एकदम हँडसम, छान कुटुंब होतं. तुम्ही आता हे अण्णा हजारेंच्या आंदोलनात ऑटोमॅटिकली खेचला गेलात आणि गेल्या 10-12 वर्षात तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, प्रगती केली आहे. तुम्ही एक अन्यायाच्या विरुद्ध लढणारी अशी एक तुमची प्रतिमा झाली आहे. परंतु ताई आता काय झालं माहिती का, की आता हे संजय शिरसाट प्रकार आहे, धनंजय मुंडे आहे, हे सगळं आहे. ह्याच्यामध्ये काय झालं आहे की एक पॅटर्न तयार झालेला आहे तुमचा, की विशिष्ट प्रकारचेच विषय घ्यायचे, विशिष्ट पद्धतीनेच त्याला हँडल करायचं. आता भुजबळांची ती वसुली आहे, फर्नांडिस यांची, ती तुम्ही करून दिली वसूल. पण लोकांनी तुमच्या आरोप विरोध केले, ते आरोप सोडून द्या, पण तुम्ही ते वसुली करून दिली. तुम्ही काही वसुली एजंट नाही आहात, पण तुमची क्षमता आहे. धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये आता तुम्ही अँटी करप्शन तुम्हाला बोललं, तुम्ही पुरावे दिला, चौकशीला सामोरे गेलेला आहे. आता तुम्ही संजय शिरसाट यांच्याबद्दल बोलताय, परत अजित पवार यांच्याबद्दल तुमचं आहेच आहे. आणि परत पोलीस अधिकारी कसे शस्त्रांचे लायसन्स देतात. परत तुम्ही जेव्हा ते नवनीत कामत आहेत बीडचे एस पी, तरी बदली केली 600 लोकांची बीडमध्ये, तुम्ही त्यांना सॅल्यूट केलं. तर तुमचं एकंदरीत मला असं वाटतं की तुमचं आणि मीडियाचं नेमकं काय आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस मीडियावर बाईट्स का मिळतात, तुम्हाला एवढी, म्हणजे तुम्ही आवाज उठवता अन्यायाविरुद्ध म्हणून. पण ताई तुमच्यापेक्षा आम्ही जास्त आवाज उठवला आहे, आम्हाला कधी मीडिया बोलवत नाही. याचं काय घोड आहे. आम्ही तर 4ही राजकीय पक्षांच्या दहशतवादाविरुद्ध लढलो आहे. ज्या अण्णा हजारेंच्या सोबत काम केलं त्याच्याविरुद्ध मी उपोषण करायला गेलो, ते लपून बसले. आम्हाला मीडिया कधी बोलवत नाही. दुसरं असं, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते कुठून आणि तुम्ही व्हॅलिडेट कशी करता. म्हणजे माझा पहिला प्रश्न असा आहे की मीडिया तुम्हाला 24/7 का ट्रॅक करतो, किंवा तुम्हाला ते ॲक्सेस कसं काय. म्हणजे तुम्ही अन्यायाविरुद्ध लढता म्हणून, मग अन्यायाविरुद्ध खूप लोक लढतात. म्हणजे त्याचं नेमकं काय सिक्रेट आहे. दुसरं मी तुम्हाला म्हणतो की ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते कुठून, ती व्हॅलिडेट कशी करता तुम्ही, की यांचं सनद रद्द करा वकिलाची, याच्यात तुम्ही डिमांड करताय का विशिष्ट दिशेने, टार्गेटने. मला तुमच्या हेतूबद्दल शंका नाही घ्यायची, मला एक पॅटर्न दिसतो तुमच्या याच्यात. तुम्ही सर्टन टार्गेट निश्चित करता आणि त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे फ्लो होते. मग ते तुम्ही फ्लो होते का तुम्ही फार मोठ्या नेटवर्कचा भाग आहात, मला माहीत नाही. ह्याचा खुलासा तुम्ही करा. आणि मी तुम्हाला सांगतो की आता तुम्हाला अन्यायाच्या विरुद्ध लढायचं नाही. मी तुम्हाला डॉक्टर मनीषा जोशीची केस देतो. तिचं सगळं बरबाद केलेलं आहे, घरदार सगळं. तिची आई आता तिला सांगते की तू घटस्फोट दे वगैरे. सगळी फाईल तुम्हाला देतो मी, सगळे पुरावे आहेत. लढता का तुम्ही तिच्यासाठी. पण आम्हाला भाजपवाले, काँग्रेसवाले, राष्ट्रवादीवाले, मीडियावाले कोणीच आपलं मानत नाही. आम्ही खूप बदनाम लोक आहोत. मग काय करायचं.